जी काही गोष्ट ठरवली, मी सुरुवातीलाच या गोष्टीचा विचार करून ठेवला होता. परंतु या खडकवासला विधानसभा मतदारसंघामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेना आम्ही एक उमेदवार उभा करणार नाही आणि आम्ही उमेदवार उभा करणार नाही हीच आमची रमेश वांजळे यांना श्रद्धांजली. मला असल्या घाणेरड्या राजकारणामध्ये मला रस नसतो. जी गोष्ट झाली ती दुर्दैवी. ह्यांना कोणी जे विचारत नव्हते आज त्यांच्या हे लोक मागे लागलेले आहेत. याच्यात दुर्दैव अजून काय असू शकतं? ज्यांना जे तिथे स्थान देत नव्हते आणि मग त्यांना त्या जमिनीच्या व्यवहारामधून धमक्या द्यायच्या आणि इतर गोष्टींमधून धमक्या द्यायच्या हे असलं जे काय पवारांचं राजकारण चालतंय, अजित पवार वगैरे या लोकांचं ते राजकारण त्यांनाच लागलं. परंतु या मतदारसंघामध्ये उमेदवारी निवडणूक न लढवण्याचा आम्ही निर्णय घेतलेला आहे आणि तो सांगण्यासाठी म्हणून मी आज तुम्हाला सगळ्यांना इथे बोलवलं. मी इतके दिवस या विषयामध्ये काही बोललो नव्हतो आणि म्हणून म्हटलं तुम्हाला सगळ्यांना ही गोष्ट सांगावी की ही निवडणूक आम्ही काही लढवत नाही. बाकी त्यांचं त्यांना लग्न तेव्हा पण तुम्हाला काय विचार असेल तर विचार. कशाचा कोण विचारते मला? हा नाही, मी फायदे तोट्याचा विचार करून नाही निवडणूक लढवत. मग त्यांनी करावं की न करावं त्यांचा सर्वस्वी प्रश्न आहे. म्हणून मी सांगतो ना की ही जी गोष्ट झालेली आहे ही त्यांना तरी पट्टी आहे का? याला प्रतारणाच म्हणतात ना. नाही, तो निर्णय त्यांचा आहे. मी काय सांगून काय होणार नाही. तो निर्णय त्यांनी नाही, मी हा निर्णय घेतलेला तो घेतला. ह्याच्या पुढे काहीच नाही. म्हणजे तुम्ही मला प्रश्न विचारता का सजेशन करता? हा नाही. अजून काय नाही, मला असं वाटतं ती त्यांची ती परंपराच आहे त्या सगळ्या गोष्टींची आणि त्याच्यावरती मला काही प्रतिक्रिया द्यायची. माझी एक प्रतिक्रिया काय झोमली, काय फडफडाट झाला बघितलं ना तुम्ही. म्हणजे एका माझ्या वाक्याने जर एवढा थैथाट होऊ शकतो तर निवडणुकीला काय होईल विचार करा. हे तर मी नुसतं आता एक जस्ट अशी नुसती टिचकी मारली आहे. त्याच्यामुळे निवडणुकीला कळलं असतो. आणि कालचं पत्र मी सेफ डिपॉझिट मध्ये ठेवलंय, योग्य वेळी बाहेर काढलं. काढलेलं पत्र ठेवून दिलं, योग्य वेळी बाहेर काढलं. तुम्ही कुठच्या वर्तमानपत्र? दिव्य मराठी. आपण ज्यावेळेला वर्तमानपत्रामध्ये देखील राजकारणाबद्दल किंवा इतर लोकांबद्दल आपण ज्यावेळेला काही बरं वाईट जेव्हा लिहितो तेही बरोबर नसतं ना अनेकदा. कळलं का? आणि ह्याच्यात उणं धुणं काय काढलं मी? त्या दिवशी परवा दिवशी पत्रकार परिषद होतात का तुम्ही? नव्हतात. मग मी काय बोललो तुम्हाला काय माहिती? ठीक आहे. त्यांना असं मला वाटतं ना विचारायचं ते काही तुम्ही जे अर्धवट शिक्षण सोडलं वगैरे वगैरे त्यांनी बोललं ना. त्यांचे प्रश्न मला काय विचारतात? मला असं वाटतं त्यांचे प्रश्न त्यांना विचारावे. मी एका वाक्यात एक गोष्ट बोललो होतो, बरोबर आहे. म्हणजे लोकांनी त्याच खड्ड्यात जायचं आणि त्याच लोकांनी फोटो काढून महानगरपालिकेकडे पाठवायचं. ही कुठची स्कीम नवीन? म्हणून म्हटलं एक वाक्य माझं जर समजा एवढा थैथाट करत असेल पुढे काय होईल निवडणुकीला? बरं, अजूनही काही बारच नाही काढले. ह्याला काय पण ह्याला मी काय फुकटचा सल्ला म्हणायचं? मला असं वाटतं की नरेंद्र मोदी यांना किंमत देत नाही. बहुधा तोच रागा असा, तो त्रास असा. नरेंद्र मोदी यांना किंमत देत नाही म्हणजे शिवसेना देत नाही असं तुम्हाला का वाटतं? मला परत तुम्ही त्यांचे प्रश्न मला विचार. तुम्हाला काय वाटतं? त्यांचा प्रश्न आहे तो.
त्यांनी याची उत्तरं शोधावी. आणि या सगळ्या गोष्टी मला असं वाटतं त्याशी परवा दिवशी बोलून झालेल्या आहेत. मी अगदी सविस्तर ही सगळी गोष्ट तुमच्यासमोर बोललेलो. तर परत परत तेच दळण काय दळणच बसणार. त्याच्यामुळे माझ्या दृष्टीत आता तो विषय फार महत्वाचा नाहीच आहे. कळलं, जेव्हा निवडणुका येतील त्याला मी कालच बोललो नाही का, माझ्या दिवाळीनंतर माझे फटाके सुरू होते. त्याच्यामुळे तेव्हा तुम्ही बघा काय काय गोष्टी येतात ते. आणि